नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इकडे आता पूर्णाजीने आपल्या बीपीची गोळी घेतलेली नसल्यामुळे पूर्णाजीला चक्कर येणार असते आणि तेव्हा इथे घरामध्ये कुणीच नसल्यामुळे सायलीने पूर्णाजीचा जीव वाचवलेला असतो, तिची काळजी घेतलेली असते। त्यामुळे इथे सायलीने एका झटक्यात सगळ्यांची मनं ही जिंकलेली असतात। सगळ्यांच्या मनामध्ये जो काही राग असतो तो आता बाजूला झालेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता महिपतने जोशी वकील आणि पवार वकील या दोघांनाही एकत्र बोलावलेलं असतं आणि इथे अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी आता पवार वकील आणि त्याचबरोबर इथे जोशी वकील यांचा पाठलाग केल्यानंतर या दोघांना एकत्र कुठल्या साहेबांनी बोलावलेलं आहे हे बघण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन गेलेले असतात। तेव्हा तो दुसरा तिसरा साहेब कुणी नसून तो महिपत शिखरे असतो। हे जेव्हा अर्जुनला कळतं तेव्हा अर्जुन जोशी वकिलाला इथे मारत आता मधुभाऊंकडे घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर मधुभाऊंना सत्याचा उलगडा करून सांगतो की ॲडव्होकेट जोशी यांनी तुमची केस जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी घेतलेली आहे आणि महिपत शिखरेकडून ही केस हरण्याचे पैसे घेतलेले आहेत। त्यामुळे इथे मधुभाऊ ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून केस काढून घेतात आणि आपलं वकीलपत्र हे अर्जुनला देतात। त्यामुळे इथे अर्जुन आता पुन्हा एकदा मधुभाऊंची केस घेतो आणि त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो। तर प्रेक्षकांनो, इथे अचानकपणे आता मधुभाऊंना अर्जुन ॲडव्होकेट जोशी यांचं सत्य कशा पद्धतीने सांगतो आणि त्याचबरोबर इथे पूर्णाजीची तब्येत बिघडल्यानंतर सायली कशी पूर्णाजीची काळजी घेते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुन दोघेजण सुभेदारांच्या घरामध्ये परत आलेले असतात। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, आपण आता गार्डनमध्ये राहायचं नाही, हे आपलं पण घर आहे। मी जर या घरातला मुलगा आहे आणि तुम्ही जर माझी बायको आहात तर त्या अधिकाराने तुम्ही या घरामध्ये ताठ मानेने राहू शकता। त्यामुळे इथे आता अर्जुन आणि सायली दोघेही घरामध्ये आलेले असतात। अर्जुनने एक वाक्य म्हणून इथे सगळ्यांची तोंड बंद केलेली असतात। अर्जुन म्हणतो की माझ्या ममाने आणि माझ्या पूर्णाजीने मला शिकवले की बायकोची साथ कधीच सोडायची नाही, बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि कितीही मोठं संकट असेल तरीसुद्धा तिची साथ द्यायची। असं सांगितल्यामुळे मी माझ्या ममाचं आणि पूर्णाजीचं जे काही संस्कार आहेत, जे काही त्यांचं सांगणं आहे ते कसं काय विसरू। मग इथे मला माझ्या आजीचं आणि मम्माचं ऐकायला हवंच ना, मला माझ्या बायकोची साथ द्यायला हवी। तेव्हा इकडे अर्जुनने आता ठरवलेलं असतं की सायलीला घरामध्ये परत आणायचं आणि तिला तिचा अधिकार मिळवून द्यायचा। तेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघेजण घरामध्ये आलेले असतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की नवीन सून घरामध्ये आल्यानंतर काहीतरी गोडधोड बनवते ना, तुम्हीही काहीतरी सगळ्यांसाठी गोडाचं बनवा। तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, मी लगेच रवा भाजायला घेते आणि सगळ्यांसाठी गोडाचा शिरा बनवते। तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की ठीक आहे। तेवढ्यातच इथे कल्पना येते आणि म्हणते की अजिबात नाही, या किचनवरती या मुलीचा अधिकार नाही आहे, तिने माझ्या किचनमध्ये काही गोडाचं बनवायचं नाही। तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मामा अगं असं काय करतेस तू, हे किचन फक्त तुझ्या एकटीचं आहे का, मग हे किचन तुझ्या सुनेचं नाही। तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो अगं किचनवरती तर घरातल्या प्रत्येक सुनेचा अधिकार असतो, मग तुला काय आता या घरामध्ये दुसरं किचन हवं आहे का। तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते की अजिबात नाही, मी माझ्या घरामध्ये 2 किचनसुद्धा करू देणार नाही। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मम्मा मग असं करू नकोस, जर मी या घरातला मुलगा आहे आणि सायली माझी बायको आहे, त्या अधिकाराने हे किचनसुद्धा तिचं आहे, तिचासुद्धा अधिकार आहे, तेव्हा सायली याच किचनमध्ये जेवण बनवणार। तर इकडे कल्पना म्हणते तिने बनवलं तरीसुद्धा आम्ही कुणीही खाणार नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, तुम्ही सगळ्यांसाठी गोडाचा शिरा बनवा आणि प्रत्येकाला द्या, ज्याची इच्छा असेल तो खाईल आणि ज्याची इच्छा नसेल तो नाही खाणार। तेव्हा इथे आपल्या घरातल्या सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत, सगळेजण बरोबर खातील असं अर्जुन म्हणतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्जुन घरातून आता आपल्या कामानिमित्त बाहेर पडलेला असतो। तो म्हणतो की आता खूप दिवस वाया गेलेले आहेत, आता मला काही करून इकडे माझ्या ज्या केसेस अर्धवट राहिलेल्या आहेत त्यासुद्धा पूर्ण करायच्या आहेत, मला माझ्या कामाकडे, माझ्या फर्मकडे मला लक्ष द्यायचं आहे।
तेव्हा अर्जुन म्हणतो की आता काय करायचं, मधुभाऊंची केस आधी मला हाती घ्यायची आहे आणि मला मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं आहे. तरीसुद्धा लग्न करायच्या आधी मी सायलीला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं होतं. मधुभाऊंना किमान इथे मी जामिनावरती तरी सोडून आणलं होतं, पण आता जामिनावरती नाही तर मला मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यासाठी मला ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून मधुभाऊंची केस काढून घ्यायची आहे. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं मधुभाऊंकडे जात असतात त्यांना सांगायला की ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून केस काढून घ्या म्हणून. तेव्हा इकडे अर्जुन आणि चैतन्य आता रागाच्या भरातच ॲडव्होकेट जोशी याच्याकडे जात असतात, कारण ॲडव्होकेट जोशी हा फोनवरती बोलत असतो. तेव्हा इकडे जेव्हा अर्जुन त्याचा पाठलाग करत जातो तेव्हा इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं झाडाच्या मागे लपून बसतात, कारण अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट जोशी ॲडव्होकेट पवार याच्या गाडीमध्ये जाऊन का बसलेले आहेत, या दोघांचं नक्कीच चाललंय तरी काय, असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. तेव्हा इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट जोशी यांच्यावरती लक्ष ठेवून असतात. त्याचबरोबर आता सुभेदारांच्या घरामध्ये कुणीही नसतं. पूर्णाजी आपल्या रूममध्ये आराम करत असते आणि त्याचबरोबर आता अस्मिता आपल्या नवऱ्याकडे सचिनकडे परत गेलेली असते. सचिनने तिला कॅनडाला बोलावून घेतलेलं असतं. तो म्हणतो की माझी आता कॅनडामध्येच नोकरी असल्यामुळे माझं जास्त येणं होणार नाही आहे, तर तू सुद्धा आता इकडेच ये. तेव्हा इकडे अस्मिता आता आपल्या नवऱ्याकडे कॅनडाला निघून गेल्यामुळे घरामधला एक विलन तरी कमी झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता कल्पना गेलेली असते मंदिरामध्ये आणि इथे अश्विन नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला, त्याचबरोबर प्रताप काका त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि इथे विमल मार्केटमध्ये भाजी आणायला गेलेली असते आणि तिला पूर्णाजीनेच पाठवलेलं असतं. त्यामुळे घरामध्ये इकडे आता पूर्णाजी आपल्या रूममध्ये एकटीच असते आणि इथे सायली किचनमध्ये काम करत असते. तेव्हा इकडे आता घरामध्ये कुणीच नसल्यामुळे पूर्णाजीची तब्येत बिघडलेली असते, कारण प्रेक्षकांनो इथे पूर्णाजीची सकाळची गोळी मिस झालेली असते. बीपीची गोळी न घेतल्यामुळे पूर्णाजीची तब्येत पूर्णपणे बिघडलेली असते. तेव्हा इथे पूर्णाजी आता आपल्या रूममध्ये पूर्णपणे कासावीस झालेली असते आणि कशीबशी ती आता हॉलमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे सायली किचनमध्ये असल्यामुळे पूर्णाजीचा तिला आवाज येतो. पूर्णाजी येत असताना पूर्णाजीला चक्कर येत असते. तेव्हा सायली धावत पळत आता पूर्णाजीच्या रूमच्या दिशेने जाते. तेव्हा इकडे जे काही ग्लास तर इकडे कप आता पूर्णाजीच्या हातातून पडलेला असतो. त्यामुळे सायली धावत पळत जाते आणि पूर्णाजीला घेऊन येते. पूर्णाजीला आणून ती हॉलमध्ये बसवते आणि म्हणते पूर्णाजी काय होतंय तुम्हाला, आणि तोपर्यंत सायलीने डॉक्टरांना फोन केलेला असतो. डॉक्टरांना लवकरात लवकर तिने घरी बोलावून घेतलेलं असतं. त्यामुळे इथे सायलीने आता पूर्णाजीला वाचवण्याचे खूपच छान प्रयत्न केलेले असतात. पहिल्यांदा तिने डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि ती विचारते पूर्णाजी काय होतंय तुम्हाला. तेव्हा ती म्हणत असते की माझी तब्येत आता बिघडत चालली आहे, मला कसं तरीच होतं आहे. तेव्हा सायली विचारते तुम्ही बीपीची गोळी घेतली होती का. पूर्णाजी म्हणते नाही, मी बीपीची गोळी घेतलेली नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते पूर्णाजी अहो तुम्ही गोळी घ्यायची ना, आणि ती सगळ्यात आधी पूर्णाजीला खायला देते. पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्ही काहीतरी गोड खा, आणि ती पूर्णाजीला खायला देते. त्यानंतरला सगळ्यात आधी धावत पळत जाते आणि पूर्णाजीची बीपीची गोळी घेऊन येते आणि पूर्णाजीला गोळी खायला देते. तेव्हा इकडे आता बीपी कंट्रोलमध्ये आल्यामुळे पूर्णाजीची तब्येत थोडीशी बरी झालेली असते. तोपर्यंत इथे डॉक्टर वेळेवरती पोहोचलेले असतात. डॉक्टर गेल्यानंतर ते लगेचच पूर्णाजीला चेक करतात आणि पूर्णाजीला इंजेक्शन दिल्यानंतर इथे पूर्णाजीला पुन्हा खायला सांगतात. तेव्हा इथे सायलीला विचारतात की तुम्ही त्यांना काय खायला दिलं होतं. तेव्हा सायली आता जे काही खायला दिलेलं असतं ते सांगते आणि बीपीची गोळीसुद्धा सकाळी घेतलेली नसते तीसुद्धा दिली आहे असं सुद्धा सांगते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की बरं झालं, बीपीची गोळी चुकवायची नाही. बीपीची गोळी न घेतल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती, त्याच्यामुळे त्यांच्या गोळ्यांकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते हो डॉक्टर, आता मी स्वतः त्यांच्या खाण्याकडे आणि त्यांच्या औषधांकडे लक्ष देणार आहे, त्यांचं डाएटसुद्धा मीच बघेन. तेव्हा इकडे पूर्णाजीचा जीव आता सायलीने खूपच हुशारीने वाचवलेला असतो. तिने आता स्वतःच इथे डॉक्टरी न करता तिने पहिल्यांदा तर डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि इथे पूर्णाजीचा योग्य वेळेत आता इलाज झाल्यामुळे पूर्णाजीचा जीव जो धोक्यात असतो तो आता पूर्णपणे व्यवस्थित झालेला असतो. पूर्णाजीची तब्येत ही आता चांगली झालेली असते.
त्यामुळे प्रेक्षकांनो कुठे ना कुठेतरी पूर्णाजीच्या मनामध्ये परत एकदा सायलीने घर केलेलं असतं. तर इकडे सायली जर घरामध्ये नसती तर कदाचित पूर्णाजीच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकलं असतं. पण सायलीने अगदी एकदम हुशारीने पूर्णाजीला लगेचच बरं केलेलं असतं. त्याचबरोबर इथे सायली पूर्णाजीची खूप काळजी घेते. तिला हवं नको ते सगळं बघते, तिला काढा करून देते, तिला जे हवं आहे ते सगळं तिला अगदी हातामध्ये नेऊन देत असते आणि पूर्णाजीची अगदी मुलीप्रमाणे नातीप्रमाणे इथे काळजी घेते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो अर्जुनने आता चैतन्याला सांगितलेलं असतं की मला काही करून मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करायचं आहे. इथे साक्षी ही खरी गुन्हेगार आहे, तिने खरं तर हा गुन्हा केलेला आहे, त्याची शिक्षा तिला व्हायलाच हवी. त्याचबरोबर प्रेक्षकांनो कल्पना आता घरी येते तेव्हा पूर्णाजीची तब्येत बिघडलेली बातमी तिला कळते. विमलसुद्धा आता मार्केटमधून आलेली असते. प्रताप काका, अश्विन सगळेजण जेव्हा संध्याकाळी घरी येतात सगळ्यांना कळतं की पूर्णाजीची तब्येत ही बिघडलेली होती. पण इथे सायलीने योग्य वेळेवरती डॉक्टरांना बोलावून पूर्णाजीला अगदी बरं केलेलं असतं. त्यामुळे इथे आता सगळेजण म्हणत असतात की एकाच वेळेला सगळेजण बाहेर कशासाठी गेले होते, कुणीतरी पूर्णाजीजवळ थांबायला हवं होतं. पूर्णाजीची तब्येत अचानकपणे बिघडली होती. जर सायली घरामध्ये नसती तर कदाचित पूर्णाजीच्या जीवाचंही काहीतरी बरं वाईट होऊ शकलं असतं. तेव्हा इकडे आता सगळ्यांची मनं इथे सायलीने जिंकलेली असतात. सगळ्यांच्या मनामध्ये सायलीने पुन्हा एकदा आपली जागा निर्माण केलेली असते. सगळेजण इथे आता म्हणत असतात की सायली होती म्हणून पूर्णाजी बरी झाली, नाहीतर काय झालं असतं. तेव्हा इकडे आता सगळ्यांची मनं सायलीने पुन्हा एकदा जिंकून सुभेदारांच्या घरामध्ये आपलं स्थान तिने निर्माण केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो जेव्हा अर्जुन आणि चैतन्य ॲडव्होकेट पवार आणि जोशी यांचा पाठलाग करत असतात तेव्हा इथे ॲडव्होकेट पवार म्हणतात की जोशी लवकरात लवकर चला, साहेबांनी आपल्याला लवकर भेटायला बोलावले. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य लपून छपून आता त्यांच्याकडे बघत असतात. अर्जुन म्हणत असतो की अरे चैतन्य, ॲडव्होकेट पवार हा तर साक्षीचा वकील आहे आणि ॲडव्होकेट जोशी याने मधुभाऊंची केस घेतले, पण हे दोघेजण एकत्र काय करतायत आणि कुठले असे साहेब आहेत त्यांनी या दोघांना एकत्र बोलावले. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की चैतन्य नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपण त्यांचा पाठलाग करूया. तेव्हा अर्जुन चैतन्य आता ॲडव्होकेट जोशी आणि पवार यांचा पाठलाग करत असतात आणि कुठल्या साहेबांना भेटायला जात आहेत हे सुद्धा बघतात. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट जोशी आणि ॲडव्होकेट पवार महिपत शिखरेला भेटायला गेलेले असतात आणि महिपत आपल्या गाडीतून उतरतो. अर्जुन चैतन्य जेव्हा हे दृश्य बघतात की ॲडव्होकेट जोशी पवार महिपत शिखरेला भेटायला आलेत तेव्हा इकडे दोघेही आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. याचा अर्थ अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट जोशी हा तर महिपतचा माणूस आहे. याचा अर्थ महिपतने इथे ॲडव्होकेट जोशीलासुद्धा आता पैसे देऊन विकत घेतलेला आहे. मधुभाऊंची केस हरायला सांगितलं असेल तेव्हा तर ॲडव्होकेट जोशी स्वतःहून मधुभाऊंची केस घ्यायला आले आणि त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेत नाही आहे. कारण का इथे मधुभाऊंची केस हरण्याचे पैसे तर महिपतच त्याला देणार आहे ना. तेव्हा इकडे आता अर्जुन त्या सगळ्यांचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो. तर इथे ॲडव्होकेट जोशी आणि ॲडव्होकेट पवार यांचं महिपतबरोबर जे काही बोलणं होत असतं ते सगळं बोलणं इथे अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. जेणेकरून जेव्हा मधुभाऊंजवळ याविषयी काही बोलणं होईल तेव्हा मधुभाऊंना आता विश्वास पटावा म्हणून काहीतरी आपल्याजवळ पुरावा असणं महत्त्वाचं आहे. म्हणून अर्जुनने तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. त्याचबरोबर इथे आता महिपतने त्या दोघांना सांगितलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा माझी मुलगी जेलमध्ये जाता कामा नये. तिनेच विलासचा खून केला आहे हे कुणालाही कळता कामा नये. अर्जुन सुभेदाराने पुन्हा एकदा सायलीबरोबर लग्न केलं आहे. त्याच्यामुळे आता तो आपल्या सासऱ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पूर्ण इथे आता दिवस रात्र एकत्र करेल. तो आता दिवस रात्र एकत्र करून पुरावे गोळा करेल आणि मधुकर पाटलाला निर्दोष सिद्ध करेल आणि माझ्या मुलीला खडी फोडायला जेलमध्ये पाठवेल. तेव्हा इकडे आता ती प्रियासुद्धा काही कामाची उरलेली नाही आहे, तीसुद्धा माझी काही मदत करणार नाही. तेव्हा आता काही करून त्या मधुकर पाटलाची केस अर्जुनकडे जाता कामा नये. कारण अर्जुनने पुन्हा एकदा सायलीबरोबर लग्न केलं आहे त्याच्यामुळे मधुकर पाटील ही केस पुन्हा त्याच्याकडे देऊ शकतो आणि जर अर्जुनकडे ही केस गेली तर तो माझ्या मुलीला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.
तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट जोशी, काही झालं तरी मधुकर पाटलाची केस तुझ्याकडेच राहिली पाहिजे असं आता महिपतने सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे जोशी म्हणत असतो की हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं. आणि इथे आता ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट जोशी याला पैशांचे बंडल महिपतने दिलेले असतात आणि अर्जुन संपूर्ण व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता महिपतने सांगितलेलं असतं की तो मधुकर पाटील आता पुढच्या हेअरिंगला तो आता कायमचा जेलमध्ये जायला हवा, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता पुन्हा ही केस त्या अर्जुनकडे जाता कामा नये. एका हेअरिंगमध्ये माझी साक्षी निर्दोष सिद्ध झाली पाहिजे आणि तो मधुकर पाटील त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं करायचं. तेव्हा इकडे आता सगळं काही प्लॅनिंग झालेलं असतं. अर्जुनने सगळ्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये आता रेकॉर्ड केलेला असतो. त्यानंतरला इथे सगळेजण आपापल्या घरी जातात. आता अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं ॲडव्होकेट जोशीकडे जातात आणि इथे अर्जुन बेदम ॲडव्होकेट जोशीला मारतो, त्याची कॉलर पकडतो आणि त्याला फरफडत मधुभाऊंकडे घेऊन येतो आणि म्हणत असतो की मधुभाऊ, हा तुमच्याकडे स्वतःहून आला होता ना तुमची केस घ्यायला. तुम्हाला माहिती आहे हा महिपतचा माणूस आहे आणि हा तुमच्याकडून पैसे घेत नाही आहे, कारण का महिपतने ह्याला हवे तेवढे पैसे दिलेत तुमची केस हरण्यासाठी. त्याने सांगितलं आहे की तुम्हाला हरवायचं, जेलमध्ये टाकायचं आणि साक्षीला निर्दोष सिद्ध करायचं असं इथे ॲडव्होकेट जोशी याला आता महिपतने सांगितलं आहे आणि त्यासाठी महिपतने याला खूप पैसे दिलेले आहेत. आता तुम्हाला पुरावा म्हणून तो इथे एक फोटो दाखवतो. तर इकडे व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे हे अर्जुनने सांगितलेलं नसतं. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, मी माझी केस परत तुम्हाला देतो आहे. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, लवकरात लवकर तुमची केस मला द्या. आतापर्यंत तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते. या लोकांनी सगळे पुरावे माझ्याकडून नष्ट करून घेतले, सगळे पुरावे या लोकांनी विकत घेतले. जे मी सादर करत होतो सगळं खोटं आहे असं सांगितलं जात होतं. पण आता ही केस तुम्ही लवकरात लवकर मला द्या. मी जे प्रयत्न केलेत, सायलीने तुमच्यासाठी जे काही सॅक्रिफाईस केले त्यासाठी तरी तुम्ही ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून केस काढून मला द्या. आता आपल्याकडे शेवटची संधी आहे असं समजा, नाहीतर हे लोक तुम्हाला कायमचं जेलमध्ये टाकतील. सायलीने तुमच्यासाठी जे काही केलं आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तरी तुम्ही ही केस मला द्या मधुभाऊ. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, मी तुम्हाला लगेच माझी केस देतो आहे. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो की चल जोशी, लवकरात लवकर आता तू मला NOC देऊन टाक. तेव्हा ॲडव्होकेट जोशी म्हणतात की नाही, मी माझ्याकडून केस तुम्हाला देणार नाही, नाहीतर महिपत शिकरे मला मारून टाकेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि जर तू ही केस मला दिली नाहीस तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. मी बार काउन्सिलमध्ये तुझी तक्रार करेन आणि बार काउन्सिलला सांगून तुझं लायसन्स रद्द करायला लावेन. आता तू बघ तुला काय हवं आहे ते. तेव्हा इकडे एका बाजूला आड, एका बाजूला विहीर असं ॲडव्होकेट जोशी याचं झालेलं असतं. त्यामुळे इथे आता जबरदस्तीने कुठलाही वकील एखाद्या लोकांची केस घेऊ शकत नाही. मधुभाऊने नकार दिलेला असतो की मी तुला माझी केसच देत नाही आहे आणि हे कोर्टामध्ये सुद्धा उभं राहून मी बोलायला तयार आहे की या माणसाकडून मी केस काढून घेतली आहे, पण हा माणूस माझी केस सोडायला तयार नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की लवकरात लवकर NOC द्यायची, मधुभाऊंची केस माझ्याकडे आली पाहिजे. मी त्यांचं वकीलपत्र घेतलं आहे. त्यामुळे इथे आता ॲडव्होकेट जोशी याला अर्जुनने चांगलं इथे उलटं टांगण्याचं आता वचन दिलेलं असतं. तुला खूप मारेन. मधुकर पाटील आता म्हणत असतात की लवकरात लवकर केस देऊन टाक, नाही तर जावई बापूंचा मार खाशील. तेव्हा इथे आता महिपतकडे गेलो तर महिपत मारेल आणि अर्जुनला नाही म्हणालो तर अर्जुन मारेल. त्याच्यामुळे आता करायचं तर काय करायचं. तेव्हा इकडे आता अर्जुनसुद्धा ऐकायला काही तयार नसतो. अर्जुन म्हणतो की महिपत मारायच्या आधी मीच तुला खूप मारेन आणि तुझ्या विरोधामध्ये कंप्लेंटसुद्धा करेन, त्यामुळे तुझं लायसन्ससुद्धा रद्द होऊ शकतं. तेव्हा इकडे ॲडव्होकेट जोशी म्हणतात की ठीक आहे, मी आता मधुभाऊंची केस तुला द्यायला तयार आहे. तेव्हा इकडे आता NOC अर्जुनकडे गेल्यामुळे मधुभाऊंची केस ही अर्जुनकडे रिटर्न आलेली असते. त्याच्यामुळे आता अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठीचा मेन पुरावा हातामध्ये मिळवलेला असतो आणि तो म्हणजे महिपतने ॲडव्होकेट जोशी, ॲडव्होकेट पवार यांना जे पैसे दिलेले असतात त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये त्याने रेकॉर्ड केलेला असतो. तेव्हा इकडे खूपच छान असा पुरावा त्याच्या हाती लागल्यामुळे लवकरच आता कोर्टामध्ये इथे अर्जुनने हेअरिंग ठेवलेली असते अगदी अर्जंटमध्ये आणि तिथे कोर्टामध्ये हेअरिंगला आता सगळ्यांनी येणं हे खूपच जास्त अपेक्षित असतं.
त्यामुळे इथे सगळ्यांना नोटीस गेलेली असते. अगदी प्रिया, नागराज, महिपत, साक्षी सगळ्यांना आता घाम फुटलेला असतो की आता हा अर्जुन सुभेदार काही सोडणार नाही आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो आता लवकरच कोर्टामध्ये अर्जुन आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार आहे आणि साक्षीला फाशीची शिक्षा सुनावणार आहे. त्याच्या हाती जे काही प्रमुख पुरावे लागलेले आहेत त्याचा उपयोग महिपत केसमध्ये कशा पद्धतीने करतोय आणि कशा पद्धतीने तो आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत साक्षीला इथे फाशीची शिक्षा सुनावतोय हे आपल्याला आता बघायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने अर्जंटली हेअरिंग घेतल्यामुळे आधीच इथे साक्षी, प्रिया त्याचबरोबर महिपत, नागराज यांना टेन्शन आलेलं असतं. तर आता येणाऱ्या भागात अर्जुन कशा पद्धतीने साक्षीचा गुन्हा सगळ्यांसमोर तिच्या तोंडूनच कबूल करून घेतोय हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.